दादांचं जीवन म्हणजे माझ्यासारख्या लांबच्या माणसानं तुम्हाला सांगणं म्हणजे सूर्याला काकड आरतीनं ओवाळल्यासारखं आहे. तुम्हाला दादांचं जीवन माहिती आहे. साधुत्वाचं, संसारात राहून साधुत्वाचं जीवन, जनकासारखं जीवन जगणारे होते. जनकानं संसार करावा स्वर्द्या, जनकानं संसार करावा, परंतु संसारात त्यांची आसक्ती नव्हती. त्याप्रमाणे दादांचं जीवन म्हणजे अनासक्त असलेलं जीवन, कुठल्याही प्रकारचं संग्रह करणारं जीवन नाहीये. आणि त्याच पद्धतीनं सर्व समाजावरती सारख्या पद्धतीनं प्रेम करणारं जीवन आहे. आणि परमार्थाची वाटचाल खऱ्या अर्थानं पाहिलं तर साधू संतांच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर ज्याप्रमाणे शिक्षकाला अक्षर गिरवण्याची गरज नसते, पण मुलासाठी शिक्षक अक्षर त्याचं हातामध्ये हात धरून अक्षर गिरवत असतात, तसं दादांना परमार्थाची गरज नव्हती, पण समाजासाठी त्यांनी परमार्थ स्वतः करून दाखवला आणि नंतर आचार करून दाखवला आणि त्यानंतर तो विचारानं दाखवला. आचारानं, विचारानं, नंतर उच्चारानं करून दाखवलेलं असं जीवन ज्या साधूचं आहे, त्यांच्या बाबतीत जर बोलायचंच ठरलं तर साधू संतांच्या परिभाषेत तैसे संत जगी, तैसे संत जगे, तैसे संत जगे, तैसे संत जगे. क्रिया करो निदाविती अंगे, 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 क्रिया करो निदाविती अंगे. तैसे संत जगी, क्रिया करो निदाविती अंगे, क्रिया करो निदाविती अंगे, क्रिया करो निदाविती. तैसे संत जगी, क्रिया करो निदाविती अंगे, क्रिया करो निदाविती अंगे, क्रिया करो निदाविती अंगे. हो, तैसे संत जगी, क्रिया करोनी दावेती अंगी. क्रियेनं परमार्थ शिकवणारे. आणि दुसरी गोष्ट, परमार्थाचं प्रॅक्टिकल जर करून घ्यायचं असेल तर अधिकारी पुरुषाच्या सानिध्यात राहून परमार्थाचं प्रॅक्टिकल करावं लागतं. त्याच पद्धतीनं मास्तर बाबांच्या सानिध्यात राहून, म्हणजे अधिकार संपन्न व्यक्तीच्या सानिध्यामध्ये राहून त्यांचा परमार्थ पिकला. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आंबट जरी आंबा असला तरी तो आडीमध्ये पिकावा लागतो, आणि आडीमध्ये एकदा आंबा पिकला म्हणजे मग त्याचा अमृतासारखा रस निर्माण होत असतो. आणि त्यातले त्यात तुम्हाला सांगतो, हापूस आंबा असावा. आता आपल्याकडे कमी प्रमाणात येतो, पण हापूस आंबा असावा, त्याच्यातला देवगड रत्नागिरी हापूस आंबा असावा. आणि तो तुम्ही जर समजा कैरीच्या रूपामध्ये जर खाल्ला तर चिंच कमी आंबट असते, इतका आंबट असतो. पण एकदा तो जर आडीमध्ये पिकला तर काय सांगावं तुम्हाला. आपल्या घाटावरच्या मुली गाणं म्हणतात की आंबा पिकतो, रस गळतो, आणि कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो. म्हणजे त्या आंब्याचा रस परिपक्व झाला आडीत पिकल्यानंतर, आणि मग 2-2 दिवस हाताचा वास जात नाही महाराज. आंबा सेवन केल्याच्या नंतर, आणि तो फळाचा राजा होतो राजा. तसं माणसाचं जीवन हे साधू संतांच्या आडीमध्ये पिकावं आणि त्याच्या मनातली आडी निघून जावी. आणि एकदा त्याचा परमार्थ पिकला की मग तुकोबरायच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर, सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस, सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस
घ्यारे होऊन घ्यारे होऊन रान भारी घ्यारे होऊन रान भारी विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान पाऊले समान सेवितो हा रस वाटितो अनिका आणि घ्यारी होऊ नका रान भरी. रस सेवन करायचा परमार्थ हा रसवान आहे महाराज. रसो वै सहा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून परमार्थिक जीवन हे आडीमध्ये पिकलं तरच त्याचा उपयोग होतो. तुमच्या भागामध्ये धुळे आणि जळगावमध्ये केळी पिकल्या जातात, पण कार्पेटचे पावडर टाकून नाही बरं का. हो, केळी पिकल्या जातात पण त्या पावडर टाकून नाही. त्या आडीमध्ये पिकल्या किंवा झाडालाच जर एखादा पाड लागून केळी पिकली तर इतकी ती सुरस लागते, इतकी गोड लागते. पण एखाद्या जीवनामध्ये आता सध्या असं हो आडीतलं जीवन, तसा एखादा साधू आडीतलं जीवन जगून स्वतः रस सेवन करून दुसऱ्याला देत असतो. हो, असं जीवन आहे. म्हणून परमार्थ परिपक्व होत असतो साधू संतांच्या सानिध्यामध्ये. म्हणून साधू संतांच्या सानिध्यात राहूनच परमार्थ करावा. नुसतं अध्ययन करून आणि घरी वाचन करून महाराज परमार्थ होत नसतो. हो, त्यामुळं शिक्षण होत असतं पण परमार्थ होत नसतो. म्हणून शिक्षण वेगळं आणि परमार्थ वेगळं आहे. परमार्थाचं शिक्षण वेगळं आणि परमार्थ वेगळं आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणून या पद्धतीनं संताच्या संगतीत बसल्यानंतरच महाराज या गोष्टी कळत असतात. म्हणून दादांचं जीवन मास्तर बाबांच्या सहवासामध्ये जाऊन परिपक्व जीवन त्यांचं झालं आणि आपल्या परिसराला त्यांनी भक्तीचा रस दिला. म्हणून त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. पण आपलं कर्तव्य काय आहे तर आपण आपल्या पितराला पिंडदान करावं, त्यांना तिलांजली द्यावी, ही आपलं कर्तव्य आहे. म्हणून आज दादांचे पुत्र आणि दादांच्या कन्या एवढ्याच वारस नाहीत महाराज. तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुम्ही आम्ही इथं आलेले मला असं वाटतं त्यांनी ज्यांना ज्यांना योगदान दिलेलं आहे, ज्यांना ज्यांना त्यांनी थोडे का होईना शब्दाचे उपकार केलेले आहेत, त्यांचा सगळ्यांचा पिंडदान करण्याचा अधिकार आहे. म्हणून वास्तविक पाहिलं तर सगळ्यांचाच. मी इतक्या लांबून बी जरी आलो असलो तरी माझं सुद्धा नशीब चांगलं आहे. दादांचं माझ्यावरती काहीतरी ऋण असणार आणि ते ऋण फेडण्याकरता मला तारीख घेऊन म्हणजे या ठिकाणी येऊन त्यांचं शब्दाच्या माध्यमातून का होईना पण पिंडदान करून ऋण फेडणं गरजेचं आहे. म्हणून आज त्यांच्या पुत्राला जेवढा वारसा हक्क आहे तेवढाच कीर्तनकाराला वारसा हक्क आहे महाराज, तेवढाच टाळकऱ्याला वारसा हक्क आहे. असं म्हणायचं नाही की त्यांच्याच पुत्राला वारसा हक्क आहे, असं नाही. तुम्हाला एक चिंतन सांगतो, शास्त्रीय चिंतन सांगतो. थोडं भजन करा, स्वर देत जात जा, कारण तुमच्या दोघांवर सगळं अवलंबून आहे.